या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। विजयसिंह मोहिते पाटील बांधकाम मंत्री असताना सोलापुरात त्यांचा मोठा दरारा होता। ते दौऱ्यावर आले की विश्रामगृह ते कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गर्दी असायची। जिल्हा परिषदेत तर मोहिते पाटील यांचीच बरीच काळ सत्ता होती, त्यामुळे ते दौऱ्यावर आल्यावर माळशिरस मधून मोठ्या वाहनांचा ताफा सोलापुरात यायचा। पक्ष व राजकारण विरहित त्यांचं कामकाज असायचं, त्यामुळे सर्वच पक्षातील नेते त्यांच्या जवळचे मित्र आहेत। प्रश्न कोणताही असो ते सोडवण्याची तळमळ असल्यानं अनेक जण त्यांच्या भेटीला येत। जिल्ह्याचा दांडगा अभ्यास विकासाची तळमळ असल्यानं प्रशासनावर त्यांची मोठी पकड होती, त्यामुळे जिल्ह्यात दादांचा बोलबाला असायचा। दादा आहे तो कुछ भी मुमकिन है असे कार्यकर्ते हक्कानं म्हणायचे। बदलत्या राजकीय घडामोडीनंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकारण मोहिते पाटील गटाची पकड कमी होत गेली। राष्ट्रवादी काँग्रेस सोडून मोहिते पाटील गटाचे भाजपाशी सौख्य जमल्यावर विजयदादांचा सोलापूर शहर दौरा कमी झाला। आजारपण आणि थायरॉइडच्या त्रासामुळे बोलताना त्रास होत असल्यामुळे त्यांचे दौरे कमी झाले। कार्यकर्त्यांकडून असं सांगण्यात येते की गेल्या आठवड्यात ते सोलापुरात येणार अशी चर्चा होती, पण मंगळवारी एका लग्नाच्या निमित्तानं त्यांनी सोलापूर शहराचा दौरा केला। ते सोलापूरला येतात म्हटल्यावर राजकारणातील एका बड्या नेत्यानं त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं होतं, पण उगीच राजकीय चर्चा नको म्हणून जुन्या मित्राचे त्यांनी जेवण टाळल्याची चर्चा आहे। शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांनी जेवण घेणं पसंत केलं आणि त्यानंतर पुन्हा ते अकलूजकडे रवाना झाले, पण त्यांच्या या दौऱ्याची मात्र शहरात चर्चा सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।